तर त्यांची पूर्ण ते जिंतूर अशी बदली झालेली आहे. तर त्यांचा जो कालावधी आहे तो सुख समृद्धीने भरभराटीचा जावो पुढचा कालावधी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांनी सुद्धा आम्हाला या माध्यमातून आता यांचं जे काही सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे, सेवानिवृत्ती म्हणजे काही या आपण सेवेतून फक्त मुक्त होतो, जी आपल्याला आजपर्यंत देश सेवेची आपल्याकडे जी जबाबदारी होती या ठिकाणी सेवानिवृत्त गौरवण्यात येत आहे. मी पाटील साहेबांना विनंती करतो समोर जाणार. साहेबांच्या सपत्नीक या ठिकाणी सत्कार. मी PI सचिन बेंद्रे साहेबांना विनंती करतो की आपण यथोचित सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पुणेमध्ये उत्तम कर्तव्य बजावून साहेब प्रकाश इंगोले साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पूर्ण गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. तर हा जो प्रकार आहे तो बदल होणार नाही किंवा अलविदा बनायचा प्रकार आहे. तर आपण यांचा आणि माझा गेल्या एक तुम्हाला न भेटलेले काही नातेवाईक किंवा जवळ असलेले नातेवाईक तुमच्या पाठीमागे लागतील, काहीतरी गरजवंत म्हणून पैसे मागतील, तर त्या लोकांना कितीपर्यंत मदत करायची ते थोडंसं विचारपूर्वक करा. कारण का सेवानिवृत्त झाल्यानंतर ती आपली जमापुंजी जी आहे ती आपल्या पुढचे आयुष्य जगण्यासाठीची आहे, इतर लोकांना मदत करण्यासाठी नाही. ही विनंती आहे तुम्हाला. आणि आमच्या पोलीस स्टेशनमधून 2 वर्ष कालावधी पूर्ण केलेले आमचे सहकारी PSI इंगोले, त्यांची मनाच्या विरुद्ध झालेली बदली जरी असेल तरी हा बदली नियम आपला आयुष्यभर चालणारा आहे. तर कधी मनासारखी होते, कधी मनाच्या विरुद्ध होते. तर शेवटी आपल्या नोकरीमध्ये तो भाग आहे बदलून जाणे. तर त्यांची इथून पुढची जी कारकीर्द आहे पूर्णापेक्षा आणखीन चांगली राहील अशी मला खात्री आहे. आणि आपल्या परभणी जिल्हा पोलीस दलामधून नोकरी करून त्यांच्या स्वगृही नांदेडला ते जात आहेत आता असे आमचे तोटेवार साहेब. मला चांगला अनुभव आहे की त्यांनी काम करत असताना मी त्यांना सांगितलं होतं की अर्ज आहे असंच काढून द्या, तर त्या अर्जाचं परिणाम पुढं काहीतरी उलटं होऊ शकतं किंवा शंका घेऊ शकतात म्हणून त्यांनी ते अर्ज 4-4, 8-8 दिवस काढले नाही. ते त्यांच्या अनुभवामधून किंवा त्यांचा जो काही इतक्या वर्षाचा जो त्या परिपाक आहे त्यानुसार त्यांनी तशी ती कामं केलेली आहेत. त्यांनी API पाटील सारख्या अधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय अनुभवी माणूस आहे. तो कमी होतो आमच्या या पूर्णा पोलीस स्टेशनमधून, याचं दुःखच आहे. परंतु स्वगृही जात असल्यामुळे त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहे. तर भविष्यात देखील ह्या पोलीस स्टेशनला जर काही मदत लागली, नांदेड जर आपलं नांदेड शेजारीच आहे, आमचा अर्ध परभणी अर्ध पूर्ण नेहमी नांदेडमध्येच राहतात, तर तिथं तुमची मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि त्यांची पुढची पोस्टिंग देखील शहरामध्ये होईल याची आपण तयारी करूयात. आणि या सर्वांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.